नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता ऐश्वर्याला खूपच राग आलेला आहे, कारण मानाचा जो हार आहे, लक्ष्मीपूजनाच्या दिवशीचा मानाचा हार हा सुमित्राने अवंतिकाला दिलेला आहे. कारण तिथे सगळ्यांच्या समोर अवंतिका म्हणालेली असते, आजी तुम्ही आत्ता बोललात ना की जानकी वहिनी मोठ्या होत्या म्हणून त्यांना हा हार दिला जात होता, तर आता मी मोठी आहे तर हा हार मला मिळाला पाहिजे. ऐश्वर्या म्हणत असते की आत्ता आली आहे, तेव्हा सौमित्र म्हणतो की मी या घरात आधी आलेलो आहे आणि सारंगच्या अपेक्षाही मी मोठा आहे, त्यामुळं हा मान माझ्या बायकोचाच आहे. आता हा हार अवंतिकाला दिलेला आहे या गोष्टीचा सौमित्राला राग आलेला सौमित्र अवंतिकाला दिलेला आहे या गोष्टीचा ऐश्वर्याला राग आलेला असतो. तर त्याचबरोबर सारंगलाही वाईट वाटलेलं असतं आणि ऐश्वर्या आता ठरवते की हा जो हार आहे तो आपण चोरायचा. म्हणजे जानकीचे दागिने कसे आपण चोरले होते तसाच हा जो हार आहे तो चोरायचा, कारण आईंनी पर्सनली सांगितलेलं असतं की हा हार जपून ठेव, कारण हा मानाचा दागिना आहे. प्रत्येक वर्षी लक्ष्मीपूजनाला जो सोन्याचा हार पूजला जातो तो हार एका सुनेला दिला जातो. हे सगळं बोललं जात असतं. त्यामुळं आता इकडे ठरवते ऐश्वर्या म्हणते की काहीही झालं तरी मी हा हार चोरणार आहे आणि तो लपवून दुसरीकडे ठेवणार आहे आणि या सगळ्याचा ब्लेम आणणार आहे तो म्हणजे या अवंतिकावरती. हा तिचा डाव असतो. पण अवंतिका इतकी हुशार आहे, ती म्हणालेली आहे जसं की माझ्या रक्तातच वकिली आहे, कारण तिचं खानदान हे वकिलाचं आहे. त्यामुळं तिला बरोबर लक्षात आलेल्या आहेत गोष्टी आणि त्यामुळं तिने ठरवलेलं आहे की ऐश्वर्याच्या हाती आपण आपला दागिना लागू द्यायचा नाही, कारण ऐश्वर्या नक्कीच काहीतरी कांड करणार आहे. आणि त्यासाठी अवंतिकाने खूपच मस्त अशी आयडिया केलेली आहे. नक्की ती आयडिया काय आहे, कशा प्रकारे अवंतिका ही ऐश्वर्याला धूळ सारणार आहे, तिलाच तोंडावर पाडणार आहे, तिला पकडून देणार आहे, ती कशी चोऱ्या करू शकते आणि तिला मान हवा आहे यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते, हे सगळं सत्य अवंतिका पुराव्यानिशी आता घरातील सर्वांच्या समोर आणणार आहे आणि सर्वांना दाखवून देणार आहे की बघा ऐश्वर्या कोणत्या थराला जाऊ शकते. म्हणजे ऐश्वर्या माझ्यासोबत अशा पद्धतीनं वागू शकते, तर नक्कीच जानकी वहिनींच्या बाबतीतही ऐश्वर्याने हे सगळं अशा पद्धतीनंच केलेलं असेल, हे अवंतिका सगळ्यांच्या समोर आणणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं सर्वांच्या समोर येणार त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे ऐश्वर्या म्हणते की माझा मान हिसकावून घेतलेला आहेस ना, बघ आता तुझी कशी वाट लावते ते, तुला तुझा मान मी कधी मिळूच देणार नाही असा विचार ऐश्वर्या करत असते. आणि त्याचवेळी अवंतिका मात्र म्हणत असते की ऐश्वर्या नक्कीच हे दागिने चोरायला ती माझ्याकडे येणार, कारण मला जेव्हा आईंनी हा हार दिला तेव्हा त्या ऐश्वर्याचं तोंड पाहण्यासारखं झालेलं होतं. हे सगळं ऐश्वर्या म्हणत असते, अवंतिका म्हणत असते. आणि ऐश्वर्याला इकडे आठवत असतं की ही अवंतिका घरात आलेली आहे आणि आधी जानकी होती, जानकी नाचत होती आमच्या डोक्यावरती, काही कमी होतं म्हणून आता ही ऐश्वर्या नाचायला लागलेली आहे, ही अवंतिका नाचायला लागलेली आहे आणि माझ्या सगळ्या गोष्टी माझ्यापासून ती हिरावून घेत आहे, हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की ऐश्वर्या म्हणत असते की काहीही झालं तरीही मी अवंतिकाला हे माझं सगळं जे आहे ते घेऊ देणार नाही, हे सगळं मिळवण्यासाठी मी काही करू शकते, मी वाघीण आहे, जर माझ्या वाटेला कोणी गेलं तर त्याला मी नख मारणार आणि त्याचा लचका तोडणारच आहे, हे सगळं ऐश्वर्या बोलत असते. तेव्हा मात्र अवंतिकाने तो हार व्यवस्थितपणे ठेवलेला असतो. तो हार तिने आता जानकीला नेऊन द्यायचं ठरवलेलं असतं आणि इकडे ऐश्वर्याने तो हार चोरण्याचा प्लॅन केलेला असतो, तो प्लॅन आखलेला असतो आणि हार चोरण्यासाठी ती अवंतिकाच्या रूममध्ये जाते सुद्धा. परंतु अवंतिकाने मात्र खूपच छान आयडिया केलेली आहे. अवंतिकाने अशा पद्धतीनं प्लॅनिंग केलेलं आहे की ज्यामुळं ऐश्वर्याची चोरी सर्वांच्या समोर येणार आहे. अवंतिकाने तिथला हार तो काढून तिथे ऑलरेडी डुप्लिकेट हार ठेवलेला आहे आणि तो ओरिजिनल हार तिने व्यवस्थित जपून ठेवलेला आहे. या सगळ्यामध्ये तिने सौमित्रचीही मदत घेतलेली आहे. सौमित्रच्या मदतीने हे सगळं प्लॅनिंग अवंतिकाने केलेलं असतं. सौमित्रची साथ असते आणि त्यामुळंच ह्या सर्व गोष्टी केलेल्या असतात आणि सौमित्र तिला मदत करायला तयार झालेला असतो. तर त्यांनी एक स्पाय कॅमेरा तिथे आणून ठेवलेला असतो आणि त्या स्पाय कॅमेराचा वापर करून
अवंतिका आणि सौमित्र ऐश्वर्याची चोरी पकडणार असतात, तर तिथे त्यांनी तो खोटा हार ठेवलेला आहे। तर ऐश्वर्या ही अवंतिका रूममध्ये नाही हे पाहून त्यांच्या रूममध्ये येते आणि रूममध्ये आल्यानंतर तिने डायरेक्टली कपाटाकडे जाते, कारण तिला माहिती असतं की अवंतिकाने तो हार नक्की कपाटातच ठेवलेला आहे। आणि मग ती जाते आणि कपाट उघडते। कपाटाला उघडल्या तिथेच तो स्पाय कॅमेरा बसवलेला असतो आणि त्या स्पाय कॅमेऱ्याच्या मदतीने ऐश्वर्या कपाटातील तो हार शोधाशोध करते, कुठे ठेवलेला आहे ते पाहते आणि तो हार हातामध्ये घेते आणि तो हार घेऊन ती आता निघालेली असते। हे सगळं त्या स्पाय कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होत असतं, कारण 2 प्रकारचे कॅमेरे लावलेले असतात। एक म्हणजे कपाटाच्या वरती लावलेला असतो, म्हणजे रूममध्ये कोण येते, कपाट कोण उघडते हे त्याच्यामध्ये दिसणार असतं, आणि दुसरा म्हणजे कपाटाच्या आतमध्ये, म्हणजे कपाटाचा दरवाजा उघडला की जिथे तो बॉक्स ठेवलेला आहे तो बॉक्स उचलल्यानंतर ती व्यक्ती तो बॉक्स हातात घेणार, हे अगदी त्यामध्ये स्पष्ट असं रेकॉर्ड होणार असतं। आणि अवंतिकाने हे सगळं प्लॅनिंग केलेलं असतं आणि अवंतिका आणि सौमित्र हा ओरिजिनल हार घेऊन सुमित्राकडे गेलेले असतात आणि सुमित्राला म्हणतात की हा हार तुमच्याकडे ठेवा व्यवस्थित। अवंतिका म्हणते की आई, मला काय वाटतंय माहिती आहे का, हा मानाचा दागिना आहे। खरं तर हा मान जानकी वहिनींचा होता, तो मला मिळालेला आहे, पण मी आता तुम्हाला सांगत आहे त्या पद्धतीने हा हार तुमच्याकडे ठेवा, तो तुम्ही सुखरूपपणे ठेवाल, व्यवस्थित सांभाळू शकाल असं मला वाटत आहे। तेव्हा सुमित्रा म्हणते ठीक आहे, पण सौमित्र आईला सांगतो की आई, आणखी एक गोष्ट मी तुला सांगतोय, हा हार आम्ही तुझ्याकडे ठेवायला दिलेला आहे, हे कोणालाही सांगायचं नाही। तेव्हा सुमित्रा या गोष्टीसाठी तयार होते आणि इकडे ऐश्वर्याने तो हार आता चोरलेला आहे रात्रीच्या वेळी, परंतु ऐश्वर्याचे आणखी काही प्लॅनिंग आहे, ते म्हणजे जानकी आणि ऋषिकेशला उद्ध्वस्त करायचं आहे। जानकी आणि ऋषिकेशला तिला उद्ध्वस्त करायचं आहे, त्यांच्याकडे 1 रुपयाही राहू द्यायचा नाही, त्यांची वाट लावायची आहे आणि जानकीला मरण यातना द्यायच्या आहे, तसं तिनं ठरवलेलं असतं, कारण ते आनंदात दिवाळी सेलिब्रेट करत असतात। तर मी त्यांच्या घरी जाऊन बॉम्बस्फोट करणार आहे असं तिचं म्हणणं असतं। तर हे सगळं जेव्हा चाललेलं असतं तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की ऐश्वर्याने त्यासाठी काही सुतळी बॉम्ब असतात, ते एका बॉक्समध्ये ठेवलेले असतात, त्याची वात लावलेली असते आणि ती वात लांबपर्यंत घेऊन तिने ती वात घरापासून काहीशा अंतरावरती ठेवलेली असते आणि हे सगळं चालू असतं। तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की तिने लायटरच्या साहाय्याने ती वात पेटवलेली असते, म्हणजे तो बॉक्स तिथे ठेवलेला आहे, दरवाजा वाजवलेला आहे आणि ती बाहेर आलेली आहे, एका ठिकाणी लपून बसलेली आहे, तिला बघायचं असतं। जवळजवळ 10 मिनिटं लागणार असतात व्यक्ती बाहेर येऊन ती वात पेटून तिथं स्फोट होण्यासाठी, आणि बरोबर तिथे येते ती सगुणा, कारण सगुणाला तो बॉक्स दिसतो, सुंदर असा डेकोरेटिव्ह केलेला तो बॉक्स असतो आणि सगुणा मग तो बॉक्स उचलते आणि त्या क्षणी तिथे बरोबर वात पेटलेली असते आणि खूप मोठा स्फोट होतो आणि सगुणा पूर्णपणे तिथं पेटली जाते। सगुणावरती हा हल्ला होतो, सगुणाला कळायचं बंद झालेलं असतं, सगळेजण तिथं आता मदतीला आलेले असतात आणि मग जानकी आणि ऋषिकेशने सगुणाला हॉस्पिटलमध्ये नेलेलं असतं आणि मग आपल्याला पाहायला मिळतं की त्या क्षणी इकडे गुलाब हा घरी आलेला असतो आणि तो पैसे मागत असतो, तर ऐश्वर्या मात्र त्याला म्हणते की तू आमच्याकडे जरी काम करत असला तरी तुला 1 रुपयाही मिळणार नाही। तो म्हणत असतो की मला आईसाहेबांना भेटायचं आहे, पण ऐश्वर्या म्हणते की त्यांनाही तू भेटू शकत नाही, कारण या घरातले सगळे व्यवहार मी पाहत आहे, त्यामुळे तू दुसरं कोणाकडेही गेला तरी काहीच उपयोग होणार नाही। आणि इकडे जानकी ऋषिकेशने आता गुलाब त्याचबरोबर सगुणा यांना हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे, सगुणावरती पूर्ण उपचार केलेले आहेत आणि जानकी ऋषिकेशकडे जेवढे पैसे होते ते सगळे पैसे हॉस्पिटलमध्ये भरलेले असतात। ऐश्वर्या याच भ्रमात असते, तिच्याकडे हार आहे, तिने हार आता घेतलेला असतो आणि ती म्हणते की आई, मला एक विचारायचं होतं, तो काल जो हार तुम्ही अवंतिकाला दिलेला आहे ना, तो मला पाहायला मिळेल का, म्हणजे मला एकदा घालून बघायचा होता, काल पूजेचा मान होता म्हणून तुम्ही अवंतिकाला दिला, पण मला पण एकदा ट्राय करू द्या ना, मला कसा दिसतोय ते बघायचं आहे। काल पूजेचा मान होता तेव्हा आपण तो अवंतिकाला दिलेलाच आहे ना, तेव्हा तो अवंतिकाला आणायला सांगा ना। असं म्हटल्यानंतर अवंतिका रूममध्ये जाते आणि ती बाहेर येते आणि म्हणू लागते की आई, माझ्या रूममध्ये हार नाही आहे, काल मी कपाटातच ठेवलेला होता, तो लॉकरमध्ये होता, आता तिथं नाही आहे। तेव्हा सुमित्रा म्हणते काय झालं नक्की, अवंतिका तुला कळतंय का? आणि त्या क्षणी ऐश्वर्या बोलायला सुरुवात करते, हे मला माहितीच होतं, कारण तुझी ती लायकीच आहे आणि तू त्याच लायकीची आहे, तू कधीच वस्तू सांभाळू शकत नाही, जबाबदारी घेऊ शकत नाही, हे कळलं का? आणि त्याचवेळी ऐश्वर्या म्हणू लागते, एवढा मानाचा दागिना होता आणि तरीही ना तो जपून ठेवलेला नाही, तर घरातल्या बाकीच्या वस्तू काय जपून ठेवणार आहे? त्यावेळेस आजीही तेच बोलू लागतात आणि तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की आता घरात सगळा गोंधळ सुरू झालेला असतो
आणि त्याच वेळी अवंतिका आत जाते आणि तो स्पाय कॅमेरा लावलेला असतो तो स्पाय कॅमेरा घेऊन येते आणि त्याचबरोबर ऐश्वर्याने तो हार कुठे ठेवलेला आहे हे तिला माहिती असतं. ऐश्वर्याच्या रूममध्ये जाते आणि सौमित्र आणि अवंतिका दोघंही जाऊन ऐश्वर्याच्या रूममधून तो हार घेऊन येतात आणि म्हणतात की हा हार आम्हाला ऐश्वर्याच्या कपाटात सापडलेला आहे. तेव्हा लगेच सुमित्रा म्हणू लागते, काय बोलतेस तू अवंतिका, ऐश्वर्या कशाला घेईल हार तो? तेव्हा इकडे अवंतिका सांगू लागते की हो, माझ्याकडे पुरावे आहेत आणि मी पुराव्याशिवाय कधीही बोलत नाही. त्यावेळेस लगेच आजी म्हणू लागते की हो, ती वकील आहे ना, पुराव्याशिवाय कशी बोलेल? तेव्हा अवंतिका म्हणते की हो, मी नुसती वकील नाही तर माझ्या रक्तात सुद्धा वकिली आहे, हे सगळं ती स्पष्टपणे सांगते. आणि तेव्हा मात्र इकडे असा सौमित्र त्याचबरोबर सुमित्रा सर्वजण पाहत असतात आणि सुमित्राच्या लक्षात आलेलं असतं, यांनी हार तर माझ्याकडे आणून दिलेला होता, मग आज ऐश्वर्या असं का म्हणालेली आहे आणि ऐश्वर्याच्या कपाटात हा कोणता हार सापडलेला आहे हा प्रश्न पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र सगळ्यांच्या समोर स्पाय कॅमेरा ऑन केला जातो. स्पाय कॅमेरामध्ये सर्व गोष्टी रेकॉर्ड झालेल्या असतात आणि त्या स्पाय कॅमेराच्या मदतीने ऐश्वर्याने तो हार आमच्या कपाटातून चोरलेला आहे हे अवंतिकाने पुरावा सगळ्यांच्या समोर मोठ्या स्क्रीनवरती दाखवलेला असतो. आणि सुमित्राला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि सुमित्रा खानदिशी ऐश्वर्याच्या कानाखाली वाजवते. आणि त्यानंतर अवंतिका पुढे येते आणि अवंतिका म्हणते, तुला काय वाटलं, तू काहीही करशील आणि मला अडकवशील, पण एक गोष्ट लक्षात ठेव जानकी वहिनी, भोळेपणाने तुझ्यावर विश्वास ठेवायचा, तुला समजून घ्यायचा, पण मी अवंतिका आहे, मी समजून घेणार नाही आणि मी मानाने मोठी आहे. तू माझ्यावरती आज चोरीचा आळ घेतलेला आहे. जानकी वहिनी शांतपणे घराबाहेर पडल्या, पण मला घराबाहेर पडण्यासाठी त्याचबरोबर घरातील लोकांच्या मनात माझं स्थान कमी करण्यासाठी जर कारस्थान करायला लागलीस तर वाट लागेल तुझी, एवढं लक्षात ठेव, असं म्हणत अवंतिकाने सर्वांच्या समोर ऐश्वर्याचं थोबाड फोडलेलं असतं. आणि त्याहीपेक्षा इकडे आता सारंग मात्र पाहतच राहतो. सारंग म्हणतो, हे कसं शक्य, अवंतिकाने असं का केलं असेल, हा प्रश्न सारंगलाही पडलेला असतो आणि तोही विचार करू लागलेला असतो. आणि आजीचं तोंड मात्र पाहण्यासारखं झालेलं असतं. आजीला कळलेलं असतं ऐश्वर्याच्या तोडीस तोड, ऐश्वर्याच्या वर चढ ही अवंतिका आहे. जरी ती शांत वाटत असली तरीही ती वाटते तेवढी साधी नाही आहे. ऐश्वर्याला नक्कीच तिच्यामुळं चांगलंच भोगावं लागणार आहे हे पण आजीच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. आणि सुमित्रा म्हणते की खरंच अवंतिका, असं मागच्या वेळेसही झालं असेल ना गं, जेव्हा दागिने बदलले गेले होते तेव्हा. अवंतिका म्हणते, आई तुम्ही लक्षात घ्या, जानकी वहिनींवर प्रत्येक वेळेस खोटे आरोप केलेले आहेत, आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळेस तेच समजवण्याचा प्रयत्न करत आहे, पण तुम्हाला मात्र आमच्यावरती विश्वास ठेवू वाटत नाही. तुम्हाला फक्त आणि फक्त विश्वास आहे तो म्हणजे ऐश्वर्यावरती. जानकी वहिनी असं वागू शकतात का, याचा जरा विचार करा ना तुम्ही, मग तुमच्या लक्षात येईल. तेव्हा सुमित्रा म्हणते, खरंच मला माफ कर, माझ्याकडून चूक झालेली आहे, मला कधी वाटलंच नाही की ऐश्वर्या मला असं फसवू शकते, पण आज माझ्या लक्षात आलेलं आहे की नक्कीच ऐश्वर्या पण मला फसवू शकते. आणि इकडे सौमित्र म्हणतो, आई आता तुला कळलं का, अजून काही पुरावे द्यायचे आहेत का, तुला अजूनही वाटत आहे का जानकी वहिनी खोटारडी आहे किंवा जानकी वहिनी खोटं बोललेली आहे, आपल्याला फसवलेलं आहे? तेव्हा सुमित्राच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि ती नानांच्या रूममध्ये निघून जाते. इकडे जानकी आणि ऋषिकेशने सगुणाच्या उपचारांची सर्व जबाबदारी घेतलेली असते आणि सगुणावरती उपचार केलेले असतात, ते सगळे पैसे भरलेले असतात. तेव्हा तिथं गुलाब सगुणाला सांगत असतो, बघितलं ना, दादासाहेबांनी आणि वहिनीसाहेबांनी कसलाही मागचा पुढचा विचार केला नाही, सगळे पैसे हॉस्पिटलसाठी भरलेले आहेत आणि तू मात्र त्यांच्याशी कोणत्या पद्धतीनं वागत होती जरा विचार कर. हे जेव्हा गुलाब बोललेलं असतो तेव्हा सगुणाच्या डोळ्यातही पाणी आलेलं असतं. जानकी बाहेर आल्यानंतर ऋषिकेशला म्हणू लागते, अहो माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही सगळे पैसे भरलेले आहेत, परंतु तुमच्या लक्षात येते का या सगळ्यामुळं काय होणार आहे ते? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं काही हरकत नाही आहे, ओवीच्या शाळेची फी आपण परत भरूया आणि पुन्हा नव्याने सुरुवात करूया, तू आहेस ना माझ्यासोबत, त्यामुळं काळजी करायची अजिबात गरज नाही, असं ऋषिकेश जानकीला म्हणतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.